नमस्कार मित्रांनो, राम राम। सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग। महाराज म्हणतात, एक मराठा लाख मराठा, वेडात मराठे वीर दौडले सात। फक्त सातच, बाकीचे कुठे गेले? लाखो करोडो लोगों का माझा मुल्क, आणि फक्त सातच, बाकीचे कुठे गेले? तसं म्हणू नका। वेडात मराठे वीर दौडले एक सात, एक सात म्हणा, सात म्हणू नका। वेडात मराठे वीर दौडले एक साथ, एक साथ। महाराजांच्या चरणी माझे शतशत प्रणाम। मराठ्यांसाठी एक प्रेरणादायी असं व्याख्यान आज आपण सादर करणार आहोत। माझा मराठीची बांधा, माझा मराठा, एक मराठा कोटी मराठा। आज माझा मराठा याचा अर्थ दुसऱ्यासाठी जीवदान देणारा, स्वतःचा जीव धोक्यात टाकून काम करणारा मराठा। म्हणून माझ्या मराठी बांधवांनी हे व्याख्यान आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचिती करावं, ही अशी माझी एकमेव विनंती आहे। कारण मराठीच्या मुलांच्या मनामध्ये, मराठ्यांच्या बापाच्या, लहानाच्या, थोरांच्या, सर्वांच्या मनामध्ये असलेले प्रश्न आणि त्याचे उत्तर आज या व्याख्यानमालेमध्ये आपण सादर करणार आहोत। तर शेतकरी मित्रांना पण हे खूप महत्त्वाचं आहे, एज्युकेशन मित्रांना पण हे खूप महत्त्वाचं आहे, नोकरदार मित्र काही मंडळी असतील त्यांना पण हे खूप महत्त्वाचं आहे की हे प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग। आपला समाज पाठीमागं का पडला? आपला मराठा बांधव आज काही तर चांगलं जीवन जगत आहेत, पण आज बराचसा मराठा समाज आज मागासलेला आहे। याचं कारण काय मित्रांनो? याचं कारण दुसरीकडे नाहीये। तेरा सुख तो तेरे अंदर है, बाह्य चीजों में व्यर्थ प्रयास, जग का सुख तो क्षणभंगुर है, छूटे है उसके पुरुषार्थ। तेरा सुख तेरे अंदर है। आपल्याला रोग जडलाय मित्रांनो, खूप मोठा रोग जडलाय की मी हे का करू, मी ते का करू। आणि लहानपणापासून आपले आजी आजोबांना, वडिलांनी जे आपले लाड पुरवले, त्या लाडाच्या पायी आज आपण वाया गेलो आहोत। राजकारणी लोकांनी पण आपला वापर करून घेतला, राजकारणी लोकांनी आपला वापर करून घेतला, कामापुरतं हातात धरलं, 2 दिवस धाब्यावर जीव घातलं, बिस्लरीचं पाणी पाजलं, नको त्या बाटल्या फोडल्या, नको त्या बाटल्या पाजल्या, नको ते खायला लावलं, नको ते पैसे हातात दिले आणि उधळायला लावले। असं का घडलं? आज माझा तरुण मराठा लात मारीन तिथं पाणी काढीन अशी ताकद असणारा माझा वीर मराठा आज पछाडलेला आहे। याचं मला मनाशी दुःख वाटतं की याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत आहेत आपण स्वतः। आपलेच आई वडील, आपलेच आजी आजोबा, आपलेच बांधव, आपल्याच भावकी, गाव भावकी, नातेवाईक, आपणच सर्व कारणीभूत आहोत। कारण एखादा मुलगा जर उभा राहिला काहीतरी करायचं म्हणून, तर त्याला सांगतात, अरे हे का धंदा आपला आहे का? तू पाटील आहेस पाटील, आणि पाटलानं हा धंदा करू नये। मग पाटलानं भीक मागाव का? बँकेच्या दारात जाऊन आपण भीकच मागतो ना, सावकाराच्या दारात जाऊन आपण भीकच मागतो ना। माझे प्रश्न थोडे जोचक आहेत मित्रांनो, तुम्हाला टोचतील, पण टोचू द्या। हे इथून नाही तर हे इथून येणारे शब्द आहेत। आज इथून नाही, इथून येणारे शब्द तुम्हाला ऐकावे लागतील।
ऐकून घ्या आणि झालंच तर इतरांना सांगा, जमलंच तर इतरांना सांगा, नाहीतर स्वतःमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. आपण काय करतो, स्वची ओळख स्वतःला करून द्या. मी काय करतोय, स्वतःची ओळख स्वतःला करून द्या. मित्रांनो, आज आपण खूप आणि खूप पाठीमागे आहोत. आपला समाजानं वापर करून घेतला, आपल्या नेते मंडळीने वापर करून घेतला, आपल्या सरकारनं वापर करून घेतला, आपला लोकांनी वापर करून घेतला, इतरत्र समाजाने आपला वापर करून घेतला. अरे मराठा काय मराठा, काय मराठा. शेतकरी आज मालाला भाव नाही, बेजार आहेत, बँका कर्ज देत नाहीत. त्यांनी द्याव तरी का, त्यांचे परत पैसे येत नाही येत, काय करणार. व्यापारी येते, व्यापारी आपला जिथं व्यापार बुडणार आहे हे जर समोर दिसतंय त्याला, तर ते तुम्हाला पैसे का देईल. कारण त्याला माहिती आहे मालाचे भाव पडले, शेतकऱ्याला मालाचे भाव येणार नाही, तर शेतकऱ्यापाशी इन्व्हॉल्व पैसा नाही आहे. रिस जे आहे त्यांच्यापाशी जे येणार जे मालाचे पैसे आहेत ते त्याच्यापाशी येणार नाही ते वेळेत, आणि आले तर ते मोजके आहेत, ते त्यालाच पुरणार नाही, तर ते माझ्यापर्यंत येणार नाही येतं, हे त्याला स्पष्ट दिसतंय मार्केटच्या हिशोबानं, मार्केट एनालिसिसच्या हिशोबानं. तर ते पैसे तुम्हाला देईन कसा, विचार करा. प्रश्न खूप मोठे आहेत, याचं उत्तर खूप छोटं आहे. येऊलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. अरे मित्रांनो, एक बीज टाकायची अवधी आहे, एक बीज. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, माझा बाप जेवढा जुवा खेळतो ना तेवढा कोणीच खेळू शकत नाही जगामध्ये, कोणीच खेळू शकत नाही. आणि त्याचा मुलगा आहेस तू, आणि तू उद्योगपती व्हायला पाहिजे, तू हजारो नोकऱ्या निर्माण करायला पाहिजे, आणि तू भीक मागतोस एक नोकरीसाठी. लाज वाटाय पाहिजे, लाज, स्वतःच्या जीवाला जरासं लाज. सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणतोय, गळ्यात पदव्या घालून मिरवतोय, प्रमाणपत्र घेऊन फिरतोय का. अरे काय कमी आहे तुझ्यामध्ये, काय टॅलेंट नाहीये तुझ्याकडं, काय नाही तुझ्याकडं, जे नाहीये ते निर्माण करण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे, मग असं का फिरतोय. आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे पोटाचा, त्याच्यानंतर आहे आपल्या संसाराचा. शेतकऱ्याच्या मुलांना आज मुलगी मिळत नाहीये, काय कारण आहे. अरे त्याला कामच करायला नको वाटतं, तर त्याला मुलगी देईन कसं कोणी. काम करायला त्याला नकोय, पुढाऱ्यांच्या पाठीमागे फिरायचंय. मुलगा काय करतोय विचारलं तर मागपुढे बघतोय. म्हणजे काय बघतोय, मागपुढे बघायची दिवस आहेत का हे, काय मागपुढे बघतोय. अरे कचकाडून काम कर ना. हार्डवर्क करता येत नसेल तर स्मार्ट वर्क कर, स्मार्ट वर्क करायचं नसेल तर स्किल वर्क कर, स्किल वर्क करायचं नसेल तर बिझनेस कर, बिझनेस करायचं नसेल तर प्रोडक्ट दुसऱ्या कंपनीचे विक, सेल्समॅन बन, सेल्स प्रोफेशन बन. एक ना हजारो नोकऱ्या, एक ना हजारो बिझनेस तुझ्या समोर असताना, एवढं मोठं जग तुझी वाट पाहत असताना तू म्हणतोस माझ्या हाताला काम नाहीये आणि माझं लग्न होत नाहीये. अरे तुझ्या घरी जर पाहुणे आले तर त्या पाहुण्याला बसायला जागा नाही मित्रांनो, दुसऱ्याच्या घरामध्ये बसवता, दुसऱ्याच्या बैठकीमध्ये बसवता, दुसऱ्याच्या बैठकीमध्ये मुलगी दाखवता, दुसऱ्याच्या बैठकीमध्ये मुलगा दाखवता, आणि मोठेपणा करता 10 लाख हुंडा दिला, मोठेपणा करता मोठं लग्न झालं पाहिजे का. साखरपुड्यामध्ये लग्न उरकिती करा मित्रांनो. आपल्या घरी जर पाहुणे आले तर त्याचा पाहुणचार अवश्य करा, नाही असं नाही, पण आपली जबाबदारी आणि आपलं इन्कम बजेट हे डोळ्यासमोर ठेवून करा, कर्ज काढून नाही. लग्न तर होऊन जातं, साप तर निघून जातो पण फरकांडा राहतो, तसं लग्न तर होऊन जाणार आहे,
पण त्याचं जे राहिलेलं कर्ज आहे ना, ते कर्ज फेडायला मुलीच्या बापाला 10-10, 20-20 वर्ष लागतात. ज्यांना आजपर्यंत आयुष्याची पुंजी जमा केली ती पुंजी तर संपूनच जाते, पण एका दिवसात संपून जाते. पण लाखो रुपये कर्ज त्याच्या डोक्यावर राहतं. डोक्यावर कर्ज कधी खांद्यावर येत नाही, तर खाली कधी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न रोजगार निर्मितीचा, सगळ्यात मोठा प्रश्न विवाहाचा, लग्नाचा, सगळ्यात मोठा प्रश्न नोकरीचा. आणि एखादा मुलगा जर करायच लागला एखादा व्यवसाय, तर त्याला आपल्यासारखं एखादं भावकीचं माणूस भेटतं आणि म्हणतं, अरे तू पाटील आहेस, हे असे लाचार धंदे करू नये. मित्रांनो, एकच गोष्ट सांगतो, चोरी आणि चिंदळगी करू नये, बाकी सगळं करा. हात जोडून सांगतो, पोटाचा प्रश्न मिटवा, पोटाचा प्रश्न मिटवा. काहीही करा. अरे तुझा बाप एवढा मोठा आहे, तू एवढा मोठा आहेस की एक दाण्याचे 1000 दाणे करण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. एका दाण्यापासून 1000 दाणे करण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे, आणि तू म्हणतो मी काय करू? अशी कोणती कंपनी आहे 1 रुपया टाकल्यानंतर 1000 रुपये होतील? सांगा मला, कमेंट मध्ये सांगा. कोणती अशी कंपनी आहे की 1 रुपया टाकल्यानंतर 1000 रुपये होतात? ते बी 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, अर्धी वर्षामध्ये? सांगा. वार्षिक बजेट निघतं प्रत्येक कंपनीचं मित्रांनो मार्च एंडला, आणि मार्च एंडला कंपनीचं प्रॉफिट शीट असतं 5%, 6%, 60%, हायेस्ट 10%. याच्या पुढे कोणाचं प्रॉफिट शीट नसतं. म्हणजे त्यांनी 100 रुपये जर लावले तर 7 रुपये, 5 रुपये, 4 रुपये, 3 रुपये, 10 रुपयापर्यंत त्याला मुनाफा मिळतो. म्हणजे किती पर्सेंट झालं? एका दाण्याचे 3 दाणे झाले फक्त, एका दाण्याचे 5 दाणे झाले फक्त, एका दाण्याचे 10 दाणे झाले फक्त. आणि इथं तर शेतामध्ये जर एक दाणा टाकला, एक दाणा म्हणतोय मी तुम्हाला, एक बीजाचा दाणा टाकला तर हजारो दाणे उगवण्याची ताकद तुझ्या या काळी मातीमध्ये आहे. आणि ती काळी मातीमधली ताकद तुला आज ह्या जगासमोर आणायची आहे मित्रांनो, जगासमोर आणायची. एवढी ताकद मोठी असताना, एवढा सोर्स तुझ्याकडे मोठा असताना तू म्हणतो मी काय करू? लाज वाटाय पाहिजे, लाज. अरे एखादी फॅक्टरी उभी कर, 10-20 माणसं हाताखाली घे. सरकार कर्ज द्यायला तयार आहे, पण कर्जाकडे जाऊ नका. अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहायचं पहा. स्वतःच्या पायावर उभं राहा. गरज पडली तर कर्ज घ्या, नाही तर कर्ज घेता एखाद्या उद्योगासाठी आणि ते पैसे वापरता दुसऱ्याच उद्योगासाठी. असं होता कामा नाही, असं होता कामा नाही. मित्रांनो, माझी स्वतःची स्टोरी मी तर तुमच्यासमोर शेअर करतोय. नक्की ऐका. पटलं तर लाईक आणि शेअर करा. मित्रांनो, माझ्या वडिलाकडं, आजोबाकडं म्हणा, मुळात जमीन 10 एकर. त्यांना 2 मुलं, माझे वडील आणि माझा चुलता. वाट्याला आली 5-5 एकर. 5 एकरमध्ये त्या वडिलांनी काय करावं? त्यावेळेस पुन्हा नदीची काठची जमीन आमची असल्यामुळे वडे नाले खोडे होते. त्या 5 एकरमध्ये वैतीमध्ये फक्त 2 ते 3 एकर. 2-3 एकरमध्ये एखादा एकर ज्वारी, एखादा एकर कापूस. त्यावेळेस बगडा कापूस होता, संकरित व्हरायट्या नव्हत्या. तर कापूस किती निघायचा? 70-80 किलो, 1 क्विंटल, लईत लई हायेस्ट 1.5 क्विंटल कापूस निघायचा. खापुरती ज्वारी व्हायची, पोतं 2 पोते. जनावराला वैरण काढी, याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर उदरनिर्वाह करायचा कसा? आमच्या वडिलांनी आणि आमच्या चुलत्यांनी दुसऱ्याची रानं करायला सुरुवात केली, वाट्यानं, बटईनं. त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह कसं तरी भागलं. पुढं आमचा जन्म झाला आणि माझ्या वडिलाला मी आणि माझा भाऊ 2 मुलं आणि माझ्या 2 बहिणी, 4 मुलं. 4 मुलांचा आणि आई, वडील आणि आमची आजी, असा 4 आणि 3 7 जणांचा परिवार. आमच्या
वडिलांचा भाऊ लवकरच वारले, त्यांना मूलबाळ नाही. तर आमच्या वडिलांचं खूप कष्टानं त्यांनी आम्हाला शिकवलं, जीवापाड प्रेम केलं, जीवापाड सगळं काही आम्हाला पाहिजे ते दिलं, पुरवलं. पण शेवटला त्यांचे हात पोहोचले नाही आणि आमचं शिक्षण हे अधुरं राहण्याची वेळ आली. त्यानंतर मी घरातील ज्येष्ठ असल्यामुळं, मोठा असल्यामुळं मला हे समजत होतं. मी मामाच्याकडे शिकायला गेलो, मामाच्यात शिकलो, मामानं 2-4 वर्ष शिकवलं. पुढे मला कळत असल्यामुळं मी काम करावं आणि पुढे कॉलेज करावं या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी या ठिकाणी विणकाम केलं. तर मित्रांनो, विणकाम करते वेळेस मला दिवसपाळी कोणी देईना, रात्रपाळी कोणी देईना. का? कारण माझं वय बसत नव्हतं. 18 वर्षे पूर्ण झाले नव्हते आणि 18 वर्षे पूर्ण नाही झाल्यामुळं मला काम मिळत नव्हतं. कारण बालमजुरी म्हणून त्यांच्यावर केस होण्याची शक्यता होती. त्या कारखान्यामध्ये मला काम मिळत नव्हतं. बरेच दिवस मी फिरलो, नातेवाईकांकडे राहिलो आणि शेवटी एका कंपनीमध्ये मला काम मिळालं नाईट पाळीचं. नाईट पाळी करायची मित्रांनो, 12 तास विणकाम मिळालं. 12 तास रात्री 8 वाजता उभं राहायचं, उद्या दिवस निघुस्त्रोक 8 वाजेपर्यंत 12 तास. 12 तासाला पगार किती? 35 रुपये मित्रांनो, 35 रुपये. 12 तासाला 35 रुपये रोज होता. 35 रुपये रोज कसे बसे महिन्याचे 25 दिवस, 24 दिवस किंवा 26 दिवस काम होत होतं. 1000 ते 1100-1200 रुपये खिशात यायचे. त्यामध्ये मेसवाल्याला जायचे 500 रुपये, मेसवाल्याला जायचे 500 रुपये. रूम पार्टनर होते आमचे 4-5 जण, 500 रुपये रूमला भाडं होतं. तर 5 जणांचे 500 रुपये, 100 रुपये रूमला जायचे, 600 गेले. चहा पाणी नाश्त्यासाठी जायचे 100 रुपये, 600 रुपये गेले. इतर खर्च 100 धरा, 700 गेले. 1200तले 700 गेले माझ्याकडे राहायचे शिक्षणासाठी आणि माझ्या खर्चासाठी 500 रुपये. त्या 500 रुपयामध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि काही दिवसांनी पगार पण वाढला. अशा परिस्थितीमध्ये मी शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालो, नंतर BSc ॲग्री केली. असं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मित्रांनो वाटलं गव्हर्नमेंट नोकरी, त्यावेळेस पगारी जास्त नव्हत्या, गव्हर्नमेंटच्या नोकरीचे कॉल येत होते पण पगार जास्त नसल्यामुळं मला वाटलं एखादा उद्योग चालू करावा, व्यवसाय चालू करावा. म्हणून मी व्यावसायिक युगामध्ये रमलो आणि नोकरी करत करत व्यवसायही करावा असं वाटलं. आणि त्यानंतर मी एक एक बिझनेस चालत होतो, एक एक व्यवसाय करून पाहत होतो. पानपट्टी टाकली, चहाचा गाडा टाकला, भेळचा गाडा टाकला, स्वीट मार्ट टाकलं, किराणा दुकान टाकलं, इलेक्ट्रिकलचं दुकान टाकलं, मंडप डेकोरेशन केलं, फोटोग्राफी केली, कृषी केंद्र टाकलं, कपड्याचं दुकान टाकलं, लाईट फिटिंग केली, घरोघरी जाऊन मोटरचे काम, शेतातील ठिबक स्प्रिंकलरचं काम केलं, इरिगेशनचं. असे एक ना उद्योग अनेक केले. आणि कुठंतरी BSc ॲग्री झाल्यामुळं माझे वडील एक दिवशी म्हणाले, अरे तुझं BSc ॲग्री झालंय पण तुझ्या BSc ॲग्रीचा आपल्यासारख्या शेतकऱ्यांना काय फायदा? म्हणून मित्रांनो मला वाटलं की खरंच माझे वडील जे म्हणतात ते बरोबर आहे. माझ्या शिक्षणाचा माझ्या बंधूंना, भावांना काय फायदा? म्हणून मी मित्रांनो एक फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आणि प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या नावानं
संस्थेची स्थापना केली. या संस्थेचं काम काय आहे? या संस्थेचं काम आहे मित्रांनो, झिरोमधून शेतकरी उभा कसा राहिला पाहिजे, माझा शेतकरी जगला कसा पाहिजे, माझ्या शेतकऱ्याने आत्महत्या नाही केली पाहिजे, माझ्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं कसं पाहिजे. आज त्याच्या घरचं 1 एकराचं उत्पादन जर 30,000 असेल तर 1 एकरचं उत्पादन मी 1.5 लाख रुपये कसा करील, 5 पट उत्पादन त्याचं कसं वाढून देईल, या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर अभ्यास करायला लागलो. माझा शेतकरी जगला पाहिजे, माझा शेतकरी तरला पाहिजे, माझा शेतकरी पुढे गेला पाहिजे. एकच ध्यास, शेती आणि शेतकरी यांचा सर्वांगीण विकास, हे काम केलं. आणि आज जवळपास या कामाला मी 2008 या वर्षी सुरुवात केली आणि आज 2024 आहे मित्रांनो. आज जवळपास 15 ते 17 वर्ष पूर्ण होत आहेत. कोरोनामध्ये 1-2 वर्ष गेले. पण मित्रांनो, माझ्या मनामध्ये एक खंत आहे की शेतकऱ्यांची मुलं आज राजकारण्याच्या पाठीमागे लागतात, शेतकऱ्यांची मुलं आज बँकेच्या पाठीमागे लागतात, शेतकऱ्यांची मुलं आज कर्जबाजारी होतात, शेतकऱ्यांची मुलं आज व्यसनाधीन होतात, शेतकऱ्याची मुलं आज नको ते कुटाणे करतात. अरे, आपण पाटील आहेत, आपण हाडाचे शेतकरी आहेत. एका दाण्यापासून 1000 दाणे करण्याची क्षमता आपल्या बापामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे. तर ते उद्योग करा ना, फुकटचे धंदे करू नका. कारण हा प्रश्न खूप मोठा आहे मित्रांनो. नुसतंच देखाव्यामध्ये जगू नका. नेटवर्क आणि नेटवर्थ काय आहे माहिती आहे तुम्हाला? एखाद्याचं नेटवर्क आहे मित्रांनो 1 करोड रुपये वर्षार, आणि त्याचं टोटल जर खर्च आणि स्टेटमेंट जर काढलं ना, त्याच्याकडे शिल्लक निघते फक्त 1 ते 2 लाख रुपये. मग 98 लाख रुपये कोणाचे होते? बँकेचे असतील, संस्थेचे असतील, सावकाराचे असतील, फायनान्सवाल्याचे असतील. असं का होतं? नेटवर्क आणि नेटवर्क आपल्याला ओळखता आलं पाहिजे. स्वतःचं बजेट स्वतः ठरवता आलं पाहिजे. स्वतः आपण खाली चालूत का वर चालूत याचं स्टेटमेंट काढता आलं पाहिजे. त्याच्यामुळे फायनल एज्युकेशन महत्त्वाचं आहे. घराचा आय आणि व्यय तुम्हाला काढता आला पाहिजे. खर्च आणि बजेट तुम्हाला बसवता आलं पाहिजे. तुमचा उत्पादन खर्च, तुमचं घराचा खर्च, तुमचं शिक्षणाचा खर्च, तुमचं आरोग्याचा खर्च आणि तुमचं एन्जॉय म्हणजे सुट्ट्या वगैरे, सहली किंवा दानधर्म किंवा देवाला गेलात, तीर्थयात्रेला गेलात, कुठं बाहेरच्या देशात टूरला गेलात, हे खर्च, ह्याचं बजेट तुम्हाला बसवता आलं पाहिजे. आणि एक गोष्ट सांगतो, आमदानी, बचत, निवेश आणि सरळीकरण हे 4 शब्द. आमदानी, बचत, निवेश आणि सरळीकरण. आमदानी, तुमचं इन्कम काय, बचत, त्या इन्कम मधून तुमचं शिल्लक किती राहतं, निवेश म्हणजे त्या शिल्लक मधून तुम्ही निवेश किती करता भविष्यासाठी. दुसरी गोष्ट सरळीकरण. चौथं सरळीकरण. हा व्यवहार तुमचा सरळ असायला पाहिजे मित्रांनो, सरळ असायला पाहिजे. सरळ म्हणजे तुमचा आणि बँकेचाच व्यवहार असायला पाहिजे. तिसरं मध्ये कोणीही नको. या मित्राचे पैसे त्या मित्राकडे, त्या मित्राचे तिसऱ्या मित्राकडे, तिसऱ्या मित्राचे चौथ्या मित्राकडे, चौथ्या मित्राचे पाचव्या मित्राकडे, पाचव्या मित्राचे कोण्या पंताकडे, पंताचे कोण्या भावकीकडे, भावकीचे कोण्या पाहुण्याकडे, पाहुण्याचे कोण्या. असं नाही पाहिजे. सरळ व्यवहार बसला पाहिजे, सरळ तुमचा आणि डायरेक्ट बँकेचा. तुम्हाला काही काम पडलं, बँकेत जायचं, पैसे घेऊन यायचे, त्या कामाला ते पैसे द्यायचे, संपला विषय, क्लोज, फाईल क्लोज. सरळ व्यवहार करा मित्रांनो, सरळ व्यवहार करा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेस 100% व्हाल. आणि आशा ही खूप मोठी निराशा असते, ही गोष्ट पण लक्षात ठेवा. आमिषापोटी काही लोक बळी पडतात. एखाद्याकडे 2-4 लाख रुपये असले की एखादा म्हणतो, अरे मला खूप अडचण आहे मित्रा, मला 1 लाख रुपये दे, 50-50 हजार दे. आपली भावना असते, आपण ठीक आहे देतो, किंवा आपण नाही म्हणतो. नाही म्हणलं की ते समोरचं लालूच दाखवतो, अरे मी फलाण्याला मागितले 3 रुपयानं, तू दे ना 3 रुपयानं, आहेत ना तुझ्याकडे पैसे.
असं नका, असा व्यवहार करू नका, करू नका. कारण ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला जर तुम्ही पैसे दिले तर त्याच्या पैसे येतील कधी आणि तुम्हाला कधी देईल याची गॅरंटी नाही. कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नाही मित्रांनो पैसे परत येतील. उधारीचा व्यवहार करू नका, उधारीचा व्यवहार करू नका. कर्जदाराला कधी कर्ज देऊ नका हे सांगितले चाणक्य पंडित यांनी. आणि कोणासोबत कसा व्यवहार करायचा हे बी सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणून सगळ्यात मोठा रोग, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. एखादा व्यवसाय करायला एखादा जर समजा आपला सदन युवक जर निघाला तर त्याला म्हणतात, अरे चहाचा गाडा टाकलास, तुला लाज वाटाय पाहिजे, तू पाटील आहेस जातीचा. अरे भाऊ तुम्हाला सांगू का, आत्ता तयार करणं आणि आत्ताच विकणं, आत्ता तयार केलं आणि आत्ताच विकलं, किती फास्ट प्रक्रिया आहे. आणि एवढी फास्ट प्रक्रिया फक्त आणि फक्त चहाच्या गाड्यामध्ये आहे मित्रांनो, चहाच्या हॉटेलमध्ये आहे, दुसरं कशामध्ये नाही आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, छोटे छोटे जे व्यवसाय आहेत ना, छोटे छोटे व्यवसाय, त्याला भांडवल पण कमी लागतं, भांडवल कमी लागतं, वेळ कमी लागतो. डेव्हलपमेंटची जी शृंखला आहे तीची ग्रोथ होण्याची फास्ट प्रक्रिया तिथं होत असते. जे कर्व म्हणते का, जे तुमचं जे कर्व असतो ना, फास्ट पुढे जाण्याची प्रक्रिया त्या उद्योगात होत असते. म्हणून छोटे छोटे उद्योग करा आणि पुढे जा आणि लाज बाळगू नका. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, ही लाज बाळगू नका की लोक काय म्हणतील. अरे लोक चांगल्याला पण तेच म्हणतील आणि वाईटाला पण तेच म्हणतील. एका गाढवाची आणि एका माणसाची गोष्ट ऐकली का तुम्ही? परत सांगतो ऐका. एक होता माणूस, ते गेला गाढव विकत आणायला. त्यानं गाढव विकत घेतलं, त्याचा मुलगा आणि ते दोघं जण गेलते. गाढव विकत घेतलं, गाढव विकत घेऊन घरी येत होते. घरी येता येता एक गाव लागलं आणि गाव लागल्यानंतर गाव लागल्यानंतर त्या गावातील काही माणसं म्हणले, अरे किती मूर्ख माणूस आहे यार, गाढव विकत घेतलंय, एवढं धष्टपुष्ट गाढव आहे आणि गाढवाला हातात धरूनच घेऊन चाललेत. अरे गाढवावर बसा ना. ठीक आहे, त्यांचं ऐकलं त्यांनी. गाढवावर दोघंही बसले आणि निघाले. पुढे गेले. पुढे एक गाव लागलं. त्या गावातले माणसं म्हणाले, अरे 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 दोघं धष्टपुष्ट बाप लेक, एवढूसं गाढव, मरण की गाढव, ते पायानं चला. ते म्हणले अगोदर पायानं चलत होतो. त्या गावामध्ये माणसाने सांगितलं गाढवा बसा, म्हणून गाढवा बसलो. ते म्हणला बरं ठीक आहे, एक जण बसा, एक जण उतरा. एक जण बसला. पुढे गेल्यानंतर अजून एक गाव लागलं. तिथं गेल्यानंतर त्या गावामध्ये काय म्हणला ते माणूस, अरे 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 काय मूर्ख बाप आहे रे, काय मूर्ख बाप आहे, स्वतः गाढव घेऊन चाललाय आणि धष्टपुष्ट मुलगा त्याला घोड्यावर बसवलंय आणि वयस्कर बाप पायानं चाललाय. ठीक आहे म्हणला. ते उतरला. पोराला म्हणला तू कासरा धर, तू पुढे चल, मी गाढवा बसतो. ते गाढवा बसला आणि मुलाला गाढवा हातात धरून चालायला लावलं. पुढे गेले. पुढे एक गाव आडवा आलं आणि त्याला म्हणाला, अरे 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 काय मूर्ख आहे यार, एवढं मोठं माणूस गाढवा बसले धष्टपुष्ट आणि गाढव मरण किती एवढूसं, त्या मुलाला गाढवा बसव, तू पायानं चल. तसं केलं तर मित्रांनो, या गोष्टीचं शीर्षक आहे की गाढवा बसलं तरीही लोक नावबोटे ठेवणार, गाढवाहून खाली उतरलं तरी नावबोटे ठेवणार, दोघं जण पायानं चालले तरी गाढव रिकाम आहे म्हणून नावबोटे ठेवणार आणि एक जण बसलं तरीही नाव ठेवणार. तसं तुम्ही व्यवसाय केला तरीही नाव ठेवणार, तुम्ही व्यवसाय नाही केला तर काय नुसतंच मोकार फिरायलंय असं म्हणणार, व्यवसाय केला तर म्हणणार तुम्ही अरे पाटील आहे तर हा व्यवसाय धंदा करावा का. अरे भाऊ, पैसे जर नसतील तर काहीही करावं लागतं, पैसे दोन पैसे कमवण्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, चहाचा गाडा, भेटचा गाडा किंवा अन्य काही छोटा मोठा व्यवसाय हे तुम्हाला किती दिवस करायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या. किती दिवस, किती दिवस, मॅक्झिमम 5 इयर्स, 5 वर्ष, फक्त 5 वर्ष. 5 वर्ष हे छोटे व्यवसाय करा.
दोन पैसे तुमच्या खिशात आले की मोठा व्यवसाय सुरुवात करा. मोठा व्यवसाय सुरुवात झाला की त्याच्यापेक्षा मोठा व्यवसाय करा. त्याच्यापेक्षा मोठा व्यवसाय झाला की 10-5 नोकर हाताखाली लावा. 10-5 नोकर हाताखाली झाले की एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाका. एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकलं, एखादं प्रोजेक्ट टाकलं की 10-20 माणसं, 5-25 माणसं, 5-50 माणसाला रोजगार द्या. 5-25 माणसाच्या रोजगारावर त्यांच्या घरच्या चुली पेटतील आणि त्या 50 दोन्ही 100 आणि 100 चोक 200 माणसाच्या मुखामध्ये घास तुमच्या मेहनतीने जाईल. असं तुमचं जीवन असलं पाहिजे. आणि मग त्या माणसानं म्हणाव, वा वा, पाठ थोपटाव, पाटील असावं तर असा, शेतकऱ्याचा मुलगा असावं तर असा, मराठा माणूस असावं तर असा. कसा? स्वतः चहाचा गाडा चालवून त्याने उद्योग इथपर्यंत आणला. कंपनी इम्प्लोज झाली. एक्सपर्ट कंपनी आज उभी आहे. असं काम करा. उद्योजक व्हा मित्रांनो, उद्योजक, शेतकरी नाही. आज सर्वसामान्य शेतकरी नाही, सर्वसामान्य शेतकऱ्यांना उद्योजक कसं व्हायचं हे बीज ब्रीद वाक्याचं बीज तुमच्या माइंडमध्ये सेट करा. आणि नंतर पहा काय आयडिया होते. नंतर पहा तुमचा बिझनेस कसा ग्रो करतो. शेतकरी न राहता शेतकरी उद्योजक कसं बनायचं याकडे वाटचाल केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आज शेतीमध्ये खूप अनेक अडचणी आहेत. गेल्या वर्षीच 2 वर्षापूर्वी आपला कापूस 12-13 हजार रुपये क्विंटल विकला होता. यावर्षी कापूस आज आपला 7,000 रुपये क्विंटल विकला. 1-2 वर्षापूर्वी आपलं सोयाबीन 9-10 हजार रुपये क्विंटल विकलं. आज सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल विकत आहे. भाव रिवर्स येत आहेत, मार्केट पुढे जात आहे आणि शेतीचं मार्केट महाग येत आहे. असं का होतं? याला पर्याय काय आहे? याला पर्याय आहे मित्रांनो, याला पर्याय आहे. तुम्ही जे माल तयार करता ना, त्या मालाचं रिप्रोडक्ट बनवून जोपर्यंत तुम्ही विकणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कष्टाचे पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट लिहून ठेवा. जोपर्यंत तुमच्या मालाचं रिप्रोडक्ट तुम्ही करून विकणार नाही तोपर्यंत तुमच्या मालाचे पैसे, तुमच्या घामाचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. हे लिहून ठेवा. कारण हरभरा आहे आपल्या घरी, हरभऱ्याची डाळ करून विका. तूर आहे आपल्या घरी, तुरीची डाळ करून विका. मूग आहे आपल्या घरी, मुगीची डाळ करून विका. मूग आहे आपल्या घरी, उडीद आहे आपल्या घरी, मुगाची आणि उडदाची डाळ दळा, त्याचे पापड तयार करून विका. हरभरा आहे आपल्या घरी, हरभऱ्याचे फुटाणे तयार करून विका. ज्वारी आहे आपल्या घरी, गहू आहे तर ज्वारीच्या गव्हाचे कुरकुरे करून विका. गहू ज्वारीचे कुरकुरे माहिती ना तुम्हाला, पॅकिंग मध्ये येतात. आज ₹1, ₹2, ₹5 पॅकेट. किती असतं त्याच्यात? 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम. बटाटे आहेत आपले, बटाट्याची चिप्स किती असतं ते? ₹10, ₹5 पॅकेट मध्ये, ग्रॅम मध्ये असतं, ग्रॅम मध्ये. 5 ग्रॅम, 2 ग्रॅम, 10 ग्रॅम. आणि ते पॅकेट ₹10. 10 ग्रॅम ₹10. केवढ्या किलो पडला आलू? ₹1000 किलो. आणि आज मार्केटमध्ये आलू काय आहे? आपला शेतकऱ्याचा सांगतो, शेतकऱ्याचा काय आहे. मार्केटचा सांगू नका. ₹40 किलो मार्केटला विकतं ते सांगू नका. शेतकऱ्याचं काय आलू आहे पण चाललाय आज घरून ते सांगा. ₹4 किलो, ₹6 किलो, ₹8 किलो आलू विकतो शेतकऱ्याचा. ₹8चे ₹800, ₹1000 किलो झाले कसे? असं काय केलं? असं रिप्रोसेस काय केलं की ₹8चे ₹800 तयार झाले? हे विचार करा. माझी ज्वारी आज काय विकते? ₹4000 क्विंटल. कुरकुरे काय भाव आहेत? ₹40,000 क्विंटल. त्याच्यापेक्षाही जास्त असतील. काय चाललंय? रिप्रोसेस करा या तुम्ही. स्वतः शेतकरी राहू नका, स्वतः शेतकरी उद्योजक बना. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर मित्रांनो, स्वतः शेतकरी उद्योजक बना. लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका. हे कोणी करावं असंही लोक म्हणतील तुम्हाला. हे का सगळ्याला करायचे धंदे आहेत का? सगळ्याला सांगा ना, तुला सांगायला तू कर. सगळ्याला सांगा ना, तुला तुझ्या कानात सांगतो तू कर. आलं लक्षात? म्हणजे जर गर्दीमध्ये जर आपण चाललो ना, त्याला भीड म्हणतात.
आणि गर्दीच्या बाजूला जर आपण एकट्यानं जर चाललं ना, गर्दी इकडे चालले आणि आपण एकट्यानं इकडे जर चाललं ना, ते इतिहास घडवत असतो मित्रांनो, तो इतिहास घडवत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. राहिला तिसरा प्रश्न मित्रांनो, शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होत नाहीत, काय कारण? शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाहीये, शेतकरीच देत नाहीये. शेतकरीच देत नाहीये. का देत नाहीये? कारण आपल्या घरचा एक सदस्य फुटला मित्रांनो. आपल्या घरचा एक सदस्य फुटला. ते कोण? ते कोण तर तुमची ताई, तुमची बहीण, तुमची अक्का, तुमची दीदी, तुमची मुलगी, तुमची बहीण फुटली. कारण ती सतर्क आहे, ती हुशार आहे, टॅलेंट दिमाग आहे तिचा. कारण तिला माहिती आहे शेतकऱ्याला जर दिलं मला तर मला खुरपायला जावं लागल. शेती पाहिजे पण प्रॉपर्टी दाखवण्यासाठी, शेतात काम करण्यासाठी नाही. बघा बरेचसे सोयरीक येतात आणि विचारतात मुलगा काय करतोय. आपण सांगतो मुलगा सर्व्हिसला आहे, 50,000 रुपये पेमेंट आहे मुलाला. आणि परत ते विचारतात शेती आहे का नाही शेती. अरे भाऊ तूच तर मला होता माझ्या मुलीला नोकरदार मुलगा पाहिजे. नाही हो, ते तर झालं, नोकरी आहे मान्य आहे मला, पण शेती बी पाहिजे ना काहीतरी. कशाला कशाला पाहिजे शेती. तिला नोकरीवाला पाहिजे होते ना, नोकरीवाला आहे, 50,000 रुपये पगार पाहिजे होता ना, 50,000 पगार आहे का ₹1,00,000 पगारवाला पाहिजे, ते पण आहे, पण शेती नाही. नाही नाही असं कसं, असं कसं, शेती तर पाहिजे ना. कशाला विकून खाला, कशाला शेती विकून खाला. तुझी मुलगी तर म्हणायची ना मला शेतात जायचं नाही, मग शेती कशाला. प्रश्न खूप गंभीर आहेत मित्रांनो, प्रश्न खूप गंभीर आहेत, पण ते सोडवावे लागतील, सोडवावे लागतील. तर मित्रांनो ज्यांचं लग्न होत नाही त्यांच्यासाठी लग्न का होत नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या. जर समजा तुम्ही शेती करत असाल तर शेतकरी उद्योजक बना. तुमच्या पाठीमागे मुलीची लाईन लागली पाहिजे, लाईन. लिहून ठेवा, लिहून, मी काय सांगतोय लिहून ठेवा. एक प्रश्न सुटला शेतकऱ्याचा. कसं उद्योजक व्हायचं हे जर पुन्हा विचारत असाल तर माझ्याकडे या. माझा फोन नंबर आहे 9623066788. फोन करा, तुम्हाला डिटेल सांगल कोणता व्यवसाय करायचा, कसा करायचा आणि कसा त्याला ग्रो करायचं. ठीक आहे, हे प्रश्न सुटला. त्याच्यानंतर जर समजा तुमच्याकडे शेती कमी आहे, तुम्ही शेती करू शकत नाही, उद्योगही टाकू शकत नाही, भांडवल नाही आहे. भांडवल नसलं तर छोटा व्यवसाय करा. छोट्या व्यवसायावर स्वतःचं घर नसेल तर घर बांधा, घर बांधा. कारण ती मुलगी आज टॅलेंट आहे. ती मुलगी म्हणते मी घरामध्ये सारवणार नाहीये, मला किचन, बेडरूम आणि 2BHK समजा जे काय असेल ते 2-3 रूम, संडास बाथरूम पाहिजे. बरोबर आहे तिचं, तिला पाहिजे ना घर. हा पाहिजे, ते बांध, ते बांधा. कसं बांधायचं? कांदे विका, बटाटे विका, चहाचा गाडा टाका, भेळचा गाडा टाका, एखादा उद्योग टाका. जमत नसलं तर स्वतःला विका, सेल्स करा. स्वतःला विका, हे समजलं ना. स्वतःला विकणं म्हणजे नोकरी करणं, समजलं ना. हे करा पण घर बांधा. घर बांधलं, तुमचा व्यवसाय एखादा फिट आहे, नसेल तर दुकानदारी करा, दुकानदारी नसेल तर पान शॉप टाका, पान शॉप नसेल तर गाडा टाका, भेळचा गाडा टाका, कांदे बटाटे विका, कोणताही उद्योग करा. किंवा रिप्रोजेक्ट टाका शेताच्या, स्वतःच्या शेतीचा माल जे स्वतः आहे ना, स्वतःच्या शेतीचा माल आहे त्याच्यावर रिप्रोजेक्ट करून ते माल सेल करा, त्याच्यातून 2 पैसे कमवा. तुमची इन्कम जर चालू झालं तर त्या मुलीच्या बापाला समजेल, मुलीचे बाप मुलीला सांगेल आणि तुमचं घर जर चांगलं चमकलं, तुमचं घर जर चांगलं दिसलं, व्यवस्थित दिसलं, प्रशस्त दिसलं का तुमच्या पाठीमागं 10-20 मुलीची लाईन लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जर समजा एज्युकेशन तुमचं चांगलं झालेलं असेल, क्लास 1 अधिकारी होत असाल, 2 क्लास अधिकारी होत असाल तर नोकरी करा, काय अडचण नाही. नोकरी वाईट आहे असं मी म्हणलो नाही बरं का, असं मी म्हणलो नाही, नाही तर परत अजून सुरू. नोकरी वाईट नाहीये, बिझनेस वाईट नाहीये, धंदा वाईट नाहीये, कोणताच व्यवसाय वाईट नाहीये. त्याला वाईट आपण करतो आणि त्याचं नारळ धंद्यावर फोडतो, असं नाही.
सगळे चांगले व्यवसाय आहेत, सगळे चांगले बिझनेस आहेत, सगळे चांगले धंदे आहेत. नोकरी पण चांगली आहे, छोटी करा मोठी करा कोणतीही करा, नोकरी पण चांगली आहे, नाही असं नाही आहे. पण ते करत असताना तुमची वर्तणूक चांगली ठेवा, व्यवहार चांगला करा. याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, असं करू नका. मी 4 गोष्टी सांगितल्या मगाशी, माहिती आहेत त्या, परत ऐका. आणि तुमचा आणि बँकेशी व्यवहार ठेवा, सभ्यतेने वागा, शांततेने राहा, डोक्यावर बर्फ ठेवा, तोंडात साखर ठेवा, पायात भिंगरी ठेवा. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी. फिरायला कमी करू नका, गोड बोला आणि डोकं शांत ठेवा. जरी एखाद्याने वाईट बोलला आपल्याविषयी तरी काय हरकत नाही, ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणताल तसं समजून घ्या, स्वतःला समजवा, त्यांना समजून घ्या आणि पुढे चला. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. काकत कळसा आणि गावाला वळसा असं झालंय मित्रांनो. गरज ही शोधाची जननी आहे, हे सगळ्यांना माहिती. दारू वाईट आहे हे कोणाला माहित नाही, सगळ्यांना माहिती. पण ती त्या दुकानावर गर्द आहे. आज दवाखाना ओपीडी, आज 100-200 पेशंट त्या ओपीडी मध्ये आहेत. का आहेत याच्यावर थोडं अनालिसिस करा. एक गोष्ट सांगतो मित्रांनो, लक्षात आली म्हणून. सगळ्यात मोठा बिझनेसमॅन अमेझॉनचा मालक कोण आहे? जेफ बिझॉस. जेफ बिझॉस काय म्हणतो माहिती का मित्रांनो? मला या जगातील माणसाची अत्यंत जवळची असणारी गरज सांगा. गरज, नीड सांगा. नीड काय येतं? नीड सांगा. पब्लिकची नीड काय येतं ती नीड सांगा, ती गरज सांगा. आणि ती गरज जर मला पटली, ती जर योग्य वाटली तर मी तुम्हाला 1 लाख रुपये देईल. 1 लाख रुपये फ्री ऑफ कॉस्ट. वा. कारण मित्रांनो, गरज ही शोधाची जननी आहे. ती गरज, जर गरज 1 नंबर असेल ना पब्लिकची, आणि त्या गरजेवर जर त्याने प्रोडक्ट बनवलं ना जे बिझॉसनं, त्याच्यापेक्षा काय कमी? आज सगळे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, ते एका मिनिटात ऑर्डर देऊ शकतं, दुसऱ्या मिनिटात प्रोडक्ट तयार करू शकतं. तर ते प्रोडक्ट जर त्यानं बनवलं आणि बाय सेलला टाकलं तर एका दिवसामध्ये करोडो रुपयाचा बिझनेस एका दिवसामध्ये येऊ शकतो. तर तुमचे लाख रुपये काय आहेत? तुम्ही जे दिलेला शब्द आहे ना, नीड आहे ना, गरज आहे ना, ती करोडो अरबो रुपयाची प्रॉपर्टी आहे मित्रांनो. त्याच्यामुळं तुमच्या आयडियावर तुम्ही काम करा, तुमच्या स्वप्नावर तुम्ही काम करा, तुमच्या गोलवर तुम्ही काम करा. तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर तुम्ही काम करा आणि तुम्ही तुमचं घर पुढे न्या. स्वतः मोठं व्हा. कारण गरज ही शोधाची जननी आहे. आयडिया हाच बिझनेस आहे. आणि आयडियल बिझनेस जर तुम्ही टाकला तर तुमची ग्रो 100% आहे. तुम्ही नक्की 100% पुढे जाल, यात काही वाद नाही आहे. 100% पुढे जाल, यात काहीच शंका नाही आहे. तर मित्रांनो, लग्न का होत नाही या विषयावर आपण बोलत आहोत. लग्न होतं कारण एक गोष्ट लक्षात घ्या, उदाहरण देऊन सांगतो. खेडेपाडी शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न होत नाहीत. हा प्रश्न त्यांच्या वडिलांचा, त्यांचा आणि बऱ्याचशा पाहुणेरावण्यांचा आहे. तर लग्न का होत नाहीये याच्या पाठीमागचं कारण आहे मित्रांनो. मुलगी आज 12वी पास आहे, एज्युकेटेड मुलगी आहे. ती सर्व काही तिला माहिती आहे. कसं राहायचं, काय खायचं, काय प्यायचं, कशी वर्तणूक ठेवायची. ती हुशार आहे, तिचा दिमाग टॅलेंट आहे. तिला गृहिणी व्हायचं आहे, हे तिचं स्वप्न आहे. चांगल्या मुलाशी लग्न करायचं आहे, हे तिचं स्वप्न आहे. माझे मुलं बाळ, मी जरी आज नाही शिकले, माझ्या वडिलांकडे ऐपत नाही मला शिकवायची, असं जर तिला वाटत असेल तर तिला वाटत असेल की मी माझ्या मुलांना कलेक्टर, IAS करेल. त्यासाठी तिचे मुलं चांगल्या पदावर नेण्यासाठी तिला चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी ऐपत असणारा नवरा करावा लागेल. दुसरी गोष्ट, तिचे काही स्वप्न आहेत. बाहेरच्या देशामध्ये फिरायला जायचंय, चांगली लक्झरी लाईफ जगायची आहे. 4 व्हीलरमध्ये फिरायचंय, 2 व्हीलरमध्ये रगडत नाही फिरायचं.
दोघं जण तर मस्त फिरू शकतात, पण एक मुलगा झाला, एक मुलगी झाली, मुलगा झाला दोघांच्या मध्ये ठेव, मुलगी पुन्हा मुलगी झाली, एक टाकीवर दोघांच्या मध्ये एक, 4 झाले, पुन्हा अजून एक झालं, कुठं व्हायचं? भानगड आहे. हा, ही गोष्ट लक्झरी लाईफ जगायची. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मुलगी आहे 12वी एज्युकेशन घेतलेली आणि आपलं शिक्षण आहे 12वी. तर 12वी वाली मुलगी 12वी वाल्या मुलाकडं कसं येईल? तर जी 12वीची मुलगी आहे ती आहे इथं 50% धरा, आणि हा 12वी शिकलेला मुलगा हा पण 50% आहे समजा. जोपर्यंत ह्या दोघांची फ्रिक्वेन्सी समोरासमोर येत नाहीये, ह्या दोघांचे मन, ह्या दोघांचा व्यवहार, ह्या दोघांचे घरदार, ह्या दोघांच्या गरजा एकमेकाशी संलग्न होत नाहीत, तोपर्यंत ही सोयरीक नाही जमणार. आणि आजकाल लोक काय करायत माहिती? मुलगी 12वी शिकलेली आहे आणि मुलगा 10वी शिकलेला आहे. फ्रिक्वेन्सी मॅच होते का बघा? नाही होत ना, नाही होत. तर ही मुलगी खाली यायला तयार नाही त्या मुलासोबत जोडायला, आणि हा मुलगा पुढे जायला तयार नाही त्या मुलीसोबत यायला. बरोबर? एखादा मुलगा 10वी आहे, एखादा मुलगी पण 10वी आहे, पण त्या मुलीचे स्वप्न जर पुढचे असतील, लक्झरी लाईफ जगायची, मुलगा 10वी आहे, मुलगी पण 10वी, फ्रिक्वेन्सी जमण्यासारखी आहे. समोरासमोरील पाहुण्याला, घरच्यांना वाटतंय की जमतंय, दोघं पण सेम आहेत, पण नाही. ह्या मुलाचे स्वप्न तरी पुढचे असतील किंवा ह्या मुलीचे स्वप्न तरी पुढचे असतील, त्याच्यामुळे जमू शकत नाही. त्याच्यामुळं तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर समजा लग्न व्हावं असं वाटत असेल ना, मस्तपैकी घर बांधा, मस्तपैकी एखादं दुकान टाका किंवा मस्तपैकी एखादा उद्योग टाका. जमत नसेल तर नोकरी करा, क्लास 1 अधिकारी लागत नसाल तर छोटी मोठी नोकरी करा. बघा ऑटोमॅटिक तुमचं जमतं का नाही. 10 मुली आल्या पाहिजे, 10 मुली. असंच म्हणता की लग्न होत नाही. का होत नाही याचा विचार केला कधी? आपल्याकडे काय कमी आहे हे आपल्याला माहित नाहीये. आपल्याकडे काय कमी आहे हे आपल्याला माहित नाही. आपल्यापेक्षा जास्त आपल्या बाजूच्याला माहिती आहे. म्हणून सोयरीक जमते बाजूच्यामुळं, आपल्यामुळं नाही. लक्षात घ्या. सोयरीक जमते बाजूच्यामुळं, सोयरीक जमते दुसऱ्या पाहुण्या रावण्यामुळं, आपल्यामुळं नाही. कारण आपण कोणावर किती प्रेम करावं हे आपल्या हातात आहे. आपण कोणावर किती प्रेम करावं हे आपल्या हातात आहे, पण आपल्यावर कोणी किती प्रेम करावं हे आपल्या हातात नाहीये. नो, नॉट फॉर यू. आपण कोणावर किती प्रेम करावं हे आपल्या हातात आहे, पण आपल्यावर कोणी किती प्रेम करावं हे आपल्या हातात नाहीये. तसं तुम्ही कितीही चांगले असाल हे तुम्हाला माहिती आहे, दुसऱ्याला माहित नाहीये. दुसऱ्याच्या रेंजमध्ये ते बसत नाहीये, त्यासाठी तुमची सोयरीक जमत नाही. तुम्हाला बदलावं लागेल, स्वतः परिवर्तन घडवावं लागेल स्वतःच्या आयुष्यामध्ये, आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. स्वतः बदलावं लागेल. तुमचं जे काय आहे नेचर हे तुम्हाला बदलावं लागेल. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुम्हाला करावी लागेल. कम्युनिकेशन स्किल तुम्हाला शिकावी लागेल. एखादी नोकरी तुम्हाला करावी लागेल. एखादा बिझनेस तुम्हाला करावा लागेल. हा पोटाचा प्रश्न सोडावा लागेल, आणि तिची लक्झरी लाईफ त्या मुलीला जी पाहिजे आहे ती तुम्हाला द्यावी लागेल, तरच तुमचं लग्न होईल. समजलं? समजलं नसेल तर परत एकदा फोन लावा आणि विचारा. मी आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला समर्थ आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊया आपण. फायनान्शियली मॅनेजमेंट. फायनान्शियली मॅनेजमेंटमध्ये नेटवर्थ आणि नेटवर्क ह्या 2 गोष्टी आहेत. नेटवर्क आणि नेटवर्थ ह्या 2 गोष्टी आहेत. नेटवर्क म्हणजे काय? एखाद्या माणसाचं नेटवर्क आहे 10 लाख रुपये. एखाद्या माणसाचं नेटवर्क आहे 10 लाख रुपये. उदाहरण देऊन सांगतो. त्याच्याकडं 1 एकर जमीन आहे. त्याची किंमत आहे आज 7 लाख रुपये. मूळ प्रॉफिट झालं 7 लाख रुपये. 7 लाख रुपये. बँक बॅलन्स आहे 2 लाख रुपये. बँक बॅलन्स आहे 2 लाख रुपये. किती झाले? 9 लाख रुपये.
आणि त्याची मोटरसायकल जुनी झाली आहे म्हणून धरू आपण 50,000 रुपये. 50,000 रुपये किती झाले? 9.5 लाख रुपये. आणि त्याच्या घरातल्या काही वस्तू आणि घर वगैरे थोडंफार धरूया आपण 50,000. खेड्यामधलं घर किती असणार आहे? 50,000 झालं 9 लाख रुपये. सॉरी 9.5 लाख आणि हे 50 10 लाख रुपये. 10 लाख रुपये मूळ त्याचं नेटवर्क आहे. नेटवर्क दिसलं तुम्हाला हे 10 लाख रुपये? बरोबर आहे, बरोबर आहे. याच्यानंतर आता त्याचं नेटवर्थ किती आहे? नेटवर्क तुम्हाला तर दिसतं, हे बाहेरचं बेवियर आहे. ओहरा असतो माणसाचा, ओहरा. जे माणूस आहे ना त्या माणसापेक्षा 1 फूट ओहरा पुढे असतो, तिथपर्यंत माणसाचा ओहरा असतो. म्हणजे हे मूळ आहे आणि ओहरा वेगळा आहे. तसं जे तुम्हाला दिसतं ना ते वेगळं आहे. त्याचं आज जे आहे ना त्याला नेटवर्थ म्हणतात आणि जे तुम्हाला बाहेरचं दिसतं ना त्याला नेटवर्क म्हणतात. जे तुम्हाला दिसलं ते हे सगळं बाहेरचं होतं म्हणून त्याला नेटवर्क म्हणतात. आणि आता तुम्हाला जायचंय आत जायचंय आत, त्याला म्हणतात नेटवर्थ. आत जायचं म्हणजे आता साहेब कसं जायचं, काय करायचं नेमकं सांगतो ऐका. 7 लाख रुपये एकरचं त्याचं रान आहे, 1 एकर जमीन. बरोबर आहे. पण त्या 7 लाख रुपयाच्या जमिनीवर 3 लाख रुपये कर्ज आहे. हा 3 लाख रुपये कर्ज आहे. आलं बरोबर. त्याची जी मोटरसायकल आहे ना, मोटरसायकलची किंमत तर तुम्ही 50,000 धरली, पण त्या मोटरसायकलची हप्तेच अजून फेडायचे राहिलेत 60,000ची. बाप, म्हणजे 1 लाख रुपयाची गाडी होती. 1 लाख रुपयाची गाडी होती, त्यानं फक्त भरले होते 30,000, राहिले 70,000. 70,000मधून 5,000 रुपये हप्ते म्हणजे 2च हप्ते त्यानं फेडलेत. म्हणजे 40,000 गेले. लाख रुपयामधून 40,000 गेले, खाली किती राहिले? 60,000. तर ते 60,000 रुपये बाकी आहेत, ते फेडायचे. ते 3 लाख, हे 60, 3,60,000. ओके. गावात किराणा दुकानदार किंवा इतर उधारी आहे त्याची 40,000 रुपये. 40,000, 40,000 रुपये. 60,000 आणि ही 40, 1 लाख आणि ते शेतावरचे 3 लाख किती झाली? 4 लाख रुपये. 4 लाख झाली. मूळ प्रॉफिट त्याचं 10 लाख होतं. मूळ प्रॉफिट म्हणजे मूळ तुम्ही जी जोडलेली प्रॉपर्टी होती ना त्याला नेटवर्क म्हणतात. नेटवर्क होतं त्याचं 10 लाखाचं आणि हे 4 लाख जर त्याच्यातून मायनस केले ना त्याचं नेटवर्क किती राहिलं? फक्त 6 लाख रुपये. फक्त 6 लाख रुपये. तर याला म्हणतात मित्रांनो तुमचं नेटवर्क किती आहे आणि नेटवर्थ किती आहे. एखाद्याचं नेटवर्क, पुढचं नेटवर्क मी तुम्हाला सांगतो, उदाहरणासाठी सांगतो. एखाद्या माणसात नेटवर्क आहे 2 CR, 2 करोड रुपये. 2 करोड रुपये 2 करोड रुपये नेटवर्क आहे आणि त्याच्याकडं सगळी उधारी आणि देणं, ट्रॅक्टरचे हप्ते, ट्रॅक्टर, पुन्हा नंतर सावकाराचं कर्ज, बँकेचं कर्ज, हे सगळं कर्ज आहे 2.5 करोड रुपये. वाव, 2.5 करोड. 2 CR आणि पुन्हा 50 लाख, 2.5 CR. त्याचं नेटवर्क आहे 2 करोड रुपये आणि नेटवर्क आहे 2 करोड रुपये आणि नेटवर्थ आहे त्याचं 2 करोड रुपये आणि नेटवर्क आहे त्याचं 2.5 करोड. म्हणजे त्याचं नेटवर्थ किती झालं? मूळ नेटवर्थ किती झालं? मूळ नेटवर्थ तिथं झालं त्याचं -50 लाख. -50 लाख म्हणजे त्याच्याकडे प्रॉपर्टी 2 करोड रुपयाची जरी असली ना, सगळी प्रॉपर्टी जरी त्यानं विकली आणि लोकांचे पैसे देऊन टाकले तरी त्याच्या डोक्यावर राहतं 50 लाख रुपये कर्ज. म्हणजे त्याचं नेटवर्थ, मूळ नेटवर्थ मुद्दल किती राहिलं शिल्लक? 50 लाख रुपये व्याज राहिलं. 50 लाख रुपये डोक्यावर, सगळी प्रॉपर्टी विकली तरी.
ही गोष्ट लक्षात घ्या. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. नेटवर्क काय आहे आणि नेटवर्थ काय आहे, याला सिबिल कोर्स म्हणतात. सिबिल म्हणतात ना, सिबिल. ते बँकेत बघतात ना, ते असं चक्र असतं, त्याच्यामध्ये आकडेवारी दाखवतं सिबिल स्कोअर कसा आहे याचा, ह्या माणसाचा सिबिल स्कोअर कसा आहे हे चेक करता ना बँक. हे असं असतं, याला म्हणतात नेटवर्क आणि नेटवर्थ. सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर याचं नेटवर्क चांगला आहे, याला लोन द्यायला काही अडचण नाही आहे, हे फेडू शकतो. मग तिथं मॅनेजर साईन करतं तुमच्या फॉर्मवर आणि तुम्हाला लोन अप्लाय मिळून जातं. तर मित्रांनो, फायनान्शियल स्टेटमेंट, तुमचं बजेट, तुम्ही जर समजा एखादा व्यवसाय करत असाल तर तुमच्या खिशामध्ये तेवढे पैसे असायला पाहिजे. नसतील तर तुम्ही कर्ज जर घेतलं तर ते कर्जाचे हप्ते फेडणार कसे, त्यासाठी तुम्हाला एफर्ट किती करायचं, किती वेळ काम करायचं, किती वेळ बिझनेस करायचा, किती वेळ नोकरी करायची, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ठरवून घ्याव्या लागतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरवून जर घेतल्या तर तुम्ही ते लोन वेळेत फेडू शकाल. आणि वेळेत जर तुम्ही लोन फेडलं तर परत तुम्हाला बँक जास्त लोन देण्यासाठी तयार होते आणि परत तुम्हाला जास्त लोन मिळतं. आणि जास्त लोन मिळालं की नंतर तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा तुम्हाला इतरत्र पैसे जर लावायचे असतील तर रिअल इस्टेटमध्ये म्हणा, जमीन घेण्यासाठी म्हणा, किंवा दुसरी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणा, किंवा निवेशमध्ये म्हणा, जर पैसे टाकायचे असतील तर तुम्हाला बँक परत पैसे द्यायला तयार होते. आणि आज शेतकऱ्यांची समस्या आहे की बँक आम्हाला कर्ज देत नाही. तर बँक कर्ज न देण्याचं कारण आहे मित्रांनो, सिबिल स्कोअर तुमचा डॅमेज दाखवतोय, सिबिल स्कोअर तुमचा खराब दाखवतोय, हे कारण आहे त्याचं. आणि आपण असंच मॅनेजरला काहीतरी बोलतो, बँकेच्या सिस्टीमला काहीतरी बोलतो, तिकडंच आमदार खासदाराला काहीतरी बोलतो, सरकारला काहीतरी बोलतो. असं करू नका. तुमचा सिबिल स्कोअर चेक करा, सिबिल स्कोअर चांगला ठेवा, व्यवहार चांगला करा, आणि गरज असेल तरच कर्ज घ्या. आणि कर्ज घेतलं तर त्याचे वेळेवर हप्ते फेडा. वेळेवर हप्ते फेडले तर तुम्हाला म्हणावं पण लागत नाही, तुम्हाला बँक फोन करेल, हॅलो साहेब, तुमचं लोन सगळं रिकवर झालेलं आहे, तुम्ही सगळे हप्ते भरलेले आहेत आणि तुम्हाला दुसरी फाईल करायची का. आलं लक्षात. कारण त्यांना माहिती आहे की हे माणसानं पहिले हप्ते वेळेवर फेडलेले आहेत आणि ह्या माणसाला परत लोन द्यायला काहीच अडचण नाही आहे. कारण बँक पण एक व्यापारी आहे मित्रांनो, त्याला पण आपली सगळी सिस्टीम चालवायची आहे, दोन पैसे कमवायचे आहेत. कारण प्रत्येकजण कमवण्यासाठी बसलेला आहे मित्रांनो, इथं कमवण्यासाठी, कोणीच वाटण्यासाठी बसलेला नाही आहे. कोणाच्या घरी फुकटचे पैसे नाही आहेत. जे पैसे बँकेत तुम्हाला लोन म्हणून मिळतात ते कोणीतरी ठेवलेले पैसे आहेत, ते बँकेला परत द्यायचे असतात. आणि त्या पैशाला इंटरेस्ट रेट पण द्यायचा असतो, इन्फ्लेशन रेट असतो पैशाला, त्याला इंटरेस्ट रेट म्हणतात, ते द्यावा लागतो. तर यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास करा, समजून घ्या. स्वतःचे जीवन उत्कर्ष, स्वतःचं भवितव्य, स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी तडजोडीनं काम करा, हार्डवर्क करा, स्मार्ट वर्क करा. आणि आपल्याला काय करता येईल आपल्या आयुष्यात आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला कशा कशा पद्धतीनं काम करता येईल याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करा. आणि सगळ्यात मोठा रोग सोडून द्या, पाटीलकी अंगातून काढून टाका. मी पण पाटील आहे, नाही असं नाही आहे, पण मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतोय, कारण माझ्या आयुष्यात जवळपास 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. माझं एज आज 40 वर्ष आहे. मी 25 वर्ष, 20 वर्षच एज्युकेशन, 20 वर्ष पण घेतलं नाही, 15, 16, 17 वर्ष एज्युकेशन घेतलं. 18व्या वर्षी कामाला लागलो. तुम्हाला म्हणलं ना मी काम मला मिळत नव्हतं, 18 वर्षे पूर्ण झाले नव्हते म्हणून. त्यासाठी मी 15व्या वर्षापासून शिकत आलो ह्या छोट्या छोट्या गोष्टी. 40मधून 15 काढून टाका, राहिले 25. तर 25 वर्षाचा एक्सपिरियन्स, 25 वर्षामध्ये लागलेल्या ठेसा, 25 वर्षाने जे अनुभव मला आले ते अनुभव मी आज तुमच्या समोर शेअर केले. हे अनुभव तुम्ही कसे वाटले, तुमच्या आयुष्यामध्ये काही शिकायला मिळालं तर शिका, चांगला असेल ते घ्या. चांगलं आहे ते मी काही गुरुकडून शिकलो आहे, माझ्या गुरुकडून मला दिलं, त्यांच्याकडून मी शिकलो, ते मी तुम्हाला दिलं, ते माझं नाही आहे, ते मी त्यांच्याकडून शिकलो होतो. चांगलं आहे ते त्यांचं आहे, त्यांचे आशीर्वाद त्यांना मिळतील, तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आणि जे काही वाईट आहे, जे काही माझ्याकडून चुकीचे शब्द तुमच्या कानावर पडले ते शब्द माझे आहेत मित्रांनो, ते शब्द माझी मला परत करा. आणि जे गुरुचे शब्द होते, जे चांगले शब्द होते ते मी तुमच्यापर्यंत पोहोचित केले, ते तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण करा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण करून तुमचा जीवन उत्कर्ष घडवा, तुमच्या मुलाचं भवितव्य घडवा, शेजाऱ्यांचं कोणाचं तरी भवितव्य घडवा. आणि हा व्हिडिओ
जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण याची आज खरंच गरज आहे मित्रांनो, गरज आहे. गरज ही शोधाची चिन्हे आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला हे माझी कळकळीची विनंती आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, धन्यवाद. राम राम.